मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपली आई, आजी रोज सकाळी अंगणात तुळशीला पाणी घालतात, तिला नमस्कार करतात आणि तिच्या भोवती एक दिवा लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या साध्या दिसणाऱ्या कृतीत किती मोठं गूढ दडलं आहे? कधी तुम्हाला वाटलंय का, तुळशीला रोज पाणी घातल्याने फक्त झाड जिवंत राहतं, की खरंच घरातल्या नशिबावर, आनंदावर आणि आरोग्यावर काही अद्भुत बदल घडतात? तुळशी हे केवळ झाड नाही, तर जिवंत शक्ती आहे. भारतात तुळशीला माता म्हटलं जातं, कारण तिच्या पानांमध्ये आणि सुवासात एक दिव्य ऊर्जा आहे. शास्त्र सांगतं की तुळशीचं झाड घरात असलं की नकारात्मक शक्ती जवळ येऊ शकत नाही. जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो, तेव्हा आपल्या मनात भक्ती, नम्रता आणि शुद्धतेची भावना जागते. तिच्या पानातून निघणारा ऑक्सिजन सकाळच्या हवेत पसरतो आणि घरातील वातावरण शुद्ध होतं. आयुर्वेदानुसार तुळशीचं झाड हे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं असतं. श्रीमद भागवत पुराणात एक कथा आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला सांगतात, देवी, संपूर्ण पृथ्वीवर जर सर्व सोनं, मोती, रत्ने आणि दागिने एका ताटात ठेवले आणि दुसऱ्या ताटात फक्त तुळशीचं पान ठेवलं, तरीही तुळशीच्या पानाचं मोल जास्त ठरेल. म्हणजेच तुळशी ही केवळ वनस्पती नाही, तर ती स्वतः लक्ष्मीचा अंश आहे. रोज तुळशीला पाणी घातल्याने घरात लक्ष्मीचं आगमन होतं, अडचणी कमी होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते, असं शास्त्र सांगतं. कल्पना करा, एक आई रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घालते, तिला नमस्कार करते आणि म्हणते, माझ्या मुलांचं रक्षण कर, माझ्या घरात सुख आण. त्या आईच्या डोळ्यातून पडलेलं प्रेमाचं पाणी आणि श्रद्धेने वाहिलेलं तुळशीचं पाणी, दोन्ही मिळून एक अशी सकारात्मक ऊर्जा तयार करतात, जी त्या घराला स्वर्ग बनवते. तुळशीमुळे घरात असे काय बदल घडतात? आरोग्य सुधारतं. तुळशीमुळे घरातील हवा शुद्ध होते, तणाव कमी होतो, नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. तुळशीसमोर दिवा लावून प्रार्थना केल्याने वाद, भांडण हे कमी होतात. आर्थिक स्थैर्य. तुळशी लक्ष्मीचं रूप असल्याने रोज पाणी घातल्याने धनधनाची वाढ होते. आत्मशांती. घरातील प्रत्येकाला शांतता आणि सकारात्मकता मिळते. रोगांचा नाश होतो. तुळशीभोवती पाणी ओतल्याने वातावरणातील जंतू कमी होतात. एक खूप जुनी गोष्ट आहे. एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घरात नेहमी भांडण, आजारपण आणि दुःख होतं. पण एक दिवस गावातील साधू त्यांना म्हणाले, तुमच्या घरात तुळशी लावा आणि रोज तिला पाणी घाला. त्या कुटुंबाने श्रद्धेने तसं केलं आणि काही महिन्यातच बदल दिसू लागले. घरात आनंद आला, आजार कमी झाले आणि त्यांची गरिबी हळूहळू दूर झाली. मित्रांनो, हाच आहे तुळशीचा चमत्कार. रोज तुळशीला पाणी घातल्याने मनातील निगेटिव्ह विचार निघून जातात आणि मन प्रसन्न होतं. सायन्स सांगतं की तुळशीला स्पर्श करणं म्हणजे थेट इम्युन सिस्टीम बूस्टर घेणं. आता तुळशीला पाणी घालताना काय म्हणावे? तुलसी श्री सखी शुभे, पाप हरिणी पुण्य दे, नमो नमस्ते तुलसी, पाप हरमे सदा. हे मंत्र जपल्याने मनशांती मिळते आणि घरातील ऊर्जा शुद्ध होते. किंवा रोज तुळशीला पाणी घालताना ओम तुलसे नम हा छोटा आणि सोपा मंत्र रोज म्हणला तरी तितकाच प्रभावी मानला जातो. मित्रांनो, आपण रोज आपला मोबाईल चार्ज करतो, पण आपल्या आत्म्याला चार्ज करणारी तुळशी आपण विसरतो. रोज तिला पाणी घाला, तिच्यासमोर दिवा लावा आणि बघा, तुमच्या जीवनात असे बदल होतील की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही रोज तुळशीला पाणी घालता का? तुळशीला नमस्कार केल्यावर तुम्हाला कधी विशेष अनुभव आला आहे का? तुम्हाला वाटतं का की तुळशी खरंच घरातील नशीब बदलते? आणि तुळशीला पाणी घालताना तुम्ही कोणता असा मंत्र म्हणता? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू